या भजनवाले या, ब्राह्मण प्रसादी या या, आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला या लवकर आपल्या साहित्याची मांडणी करा. मंडळी, नवतरुण प्रवासी भजन मंडळ ठाणे आयोजित 13वी भव्य भजन स्पर्धा 24 या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्व भजन स्पर्धकांनी अतिशय मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. आमच्या रेल्वे प्रवासी भजन मंडळांनी जेवढे आम्ही प्रवेश अर्ज घेतले होते तेवढ्या प्रवेश अर्जातील 18च्या 18 भजन मंडळांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. पण संगीत भजन क्षेत्रातील मंडळींनी थोडंसं आम्हाला म्हणजे त्रास दिला तरी म्हणायला हरकत नाही आहे. कारण आम्ही ज्या ज्या नावाजलेल्या भजन मंडळांना आम्ही निवडक अशी 4 भजन मंडळ घेतलेत. कारण का आमची संकल्पना अशी होती की राष्ट्रीय राज्यस्तरीय विजेते जे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातील तो विजेता असेल त्या विजेत्यांच्याच 4 स्पर्धकांना घेऊन ही स्पर्धा करायची. आणि त्याच्यामध्ये आमचे 4 विजेते स्पर्धक 2 पुरुष भजन मंडळ असतील आणि 2 महिला भजन मंडळ असतील. या पुरुष भजन मंडळातील ज्या स्पर्धकांची आम्ही निवड केली होती त्या स्पर्धकाने आम्हाला एकाने तर काल परवा आम्हाला नकार दिला. त्यावेळेला आम्हाला ऐन वेळेला दुसरा स्पर्धक शोधावा लागला. आणि आज एकाने म्हणजे आता स्पर्धा आपली 4 वाजता सुरू होणार आहे, त्याआधी 2 वाजता त्या मंडळींनी सांगितलं की आम्हाला काही कारणास्तव येता येणार नाही. असो, आपण त्या ठिकाणी दुसरी भजन मंडळ ॲडजस्ट केलेली आहेत आणि तीसुद्धा उत्कृष्ट सादरीकरण करणारी आहेत आणि आपली स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनेच होईल निश्चितच. मंडळी, आपल्या या कार्यक्रमासाठी असंख्य हातांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. आमच्या या आजच्या स्पर्धेचे उद्घाटन करणारे आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांनी दीपप्रज्वलन आणि स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि मागील कित्येक वर्षापासून या कार्यक्रमासाठी ते उपस्थित असतात असे श्री माननीय भास्करजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. माजी ज्येष्ठ नगरसेवक ठाणे नगर महापालिका. धन्यवाद. माननीय परीक्षकांच्या माहितीसाठी श्री ब्राह्मणदेव आजच्या या स्पर्धेतील 2ऱ्या क्रमांकाचं भजन नाव देतो कारण का आपण ते कॅन्सल केलं आहे. श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ भांडूप. मुख्य गायक आहेत सुयश मुरारी कारणे बुवा. सुयश मुरारी कारणे बुवा. स्पर्धेत वादक आहेत विनोद मांडवकर आणि राज लाकम तबल्यावरती आहेत. पखवाजीवरती आहेत विनोद मांडवकर. चकवा वादकांचं नाव विनेश पालव. प्रसाद विघ्नेश पालवांचं नाव. तर ही नाव मुद्दामून नमूद करून घ्या कारण आपण चेंज केले काही वेळ. श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ. रेडी आहात तुम्ही? हा घ्या ट्युनिंग करून घ्या तुमचं. साठीची लेवल मॉनिटरला द्या ना, काहीच समजत हेल बेस कमी करून थोडं शार्प बेस पूर्ण हे करा. आउटपुटला आहे. तबला थोड़ा शार्प.
नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बापा कृपाळा कृपाळा नमो माय बापा कृपाळा कृपाळा नमो माय बापा कृपाळा कृपाळा पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रंगदेवते माते की जय 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 राम 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 कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय सारे सप मद प द म प ग म प ग म रे सा म म ग ग म प म म द द प प नि द द सा नि द नि म प द नि सा रे सा जय जय राम जय जय राम जय जय स स म म म रे रे प प प म म ग द द म प द नि सा सा रे नि सा द नि प द म प द नि सा रे सा जय
नाम गाऊ नाम घेऊ
नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे 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 आम्ही दैवाचे 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 आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे 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 आम्ही दैवाचे दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दैवाचे. दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे
सांगा सांगा गे सांगा 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 गे सांगा गे सांगा गे सांगा गे सांगा गे सांगा सांगा कृष्ण रे किल्ला का माझा कृष्ण रे माझा कृष्ण रे किल्ला का हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मोल हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मोल होते सारवित मी चूल कैसी भूल पडियेरी होते सारे विच मी चूल कैसी भूल पडियेरी होते सारे विच मी चूल कैसी भूल पडियेरी शोभे पिंपळ पाण माता शोभे पिंपळ पाण मेघ वर्ण ऐसा धान मेघ वर्ण ऐसा धान त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती संग घेऊन गोपाळ बाळ खेळे अळुमाळ संग घेऊन गोपाळ बाळ खेळे अळुमाळ बोलला रे दळाळ गळमाळ वैजयंती बाई बोलला रे दळाळ गळमाळ वैजयंती बाई बोलला रे दळाळ गळमाळ वैजयंती पायी बोलला रे पायी बोलला रे पायी बोलला रे पायी आहा बाई बोलला रे दळाळ गळमाळ वैजयंती बाई बोलला रे दळाळ गळमाळ वैजयंती एका जनार्दनी माय कृष्ण जानावे ते काय 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 सांगा गे सांगा गे सांगा गे सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा 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 गे सांगा 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 गे सांगा गे सांगा गे सांगा गे सांगा गे सांगा सांगा कृष्ण रे किल्ला का ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय जोरदार टाळ्या होऊन होते सुयश मुरारी कारणे या बुवांसाठी. अतिशय सुंदर असं सादरीकरण आणि हॅलो आजच्या या स्पर्धेतील हां बुवा बोला. छान छान झालं. फक्त ते गुजरी तोडीमध्ये जरा सर्ग मारला असतं तर आणखी मजा आली असती. बस बस तेवढं. भजन ओव्हरऑल भजन खूप छान झालं. तबलावादक आणि पखवाजवादक पखवाज फार सुरात चांगला लागलेला. त्याचा बायाला पीठ किती पाहिजे ह्याचं पण शास्त्र आहे. खूप एवढ्या भजनातून पखवाज फार सुंदर लागला. सुरुवातीचा जय जयराम कृष्णाचा जो टायमिंग होता आणि तो शेवट होता तर दोघंही तालरक्षकांनी झांजवादक यांनी फार सुंदर हे केला. तराण्यामध्ये बोलपर्यंत पण मंडळीकडून चांगला झाला. आम्ही इथे परीक्षक म्हणजे मी तर लहानच आहे पण आम्ही ज्यांनी चांगलं केलं जास्तीत जास्त ज्यांनी चांगलं केलं त्याचा नंबर काढणार. कोणी चुका केल्या त्या आम्ही लिहून ठेवल्या आहेत. विचार आलेला तर आम्ही लिहून ठेवले आहेत. पण जेवढं चांगलं करेल त्याचा आम्ही पहिला हे करणार. गवळणीला पण विषम तालेतून परत ध्रुवपदावरती यायचं ते तालरक्षकाचं मंडळीचं चकवावादक यांचं कौशल्य असतं. खूप चांगलं झालं. धन्यवाद.
तू एक खूप सुंदर असं भजन केलेलं आहेस. मंडळीने खूप अप्रतिम असं काम केलेलं आहे. म्हणजे इतकं जोशपूर्ण भजन बघितलं. आणि भजन कसं असायला पाहिजे तर भजनात जोश असायला पाहिजे. ते भजन, ज्या भजनात जोशच नाही आहे ते भजन नाही आहे मला. पण तू रियाज केला पाहिजे, कारण तुझी सुरुवात बघितली मी मंद्रसप्तकातली, खालच्या प पासून ते वरच्या प पर्यंत तुझा आवाज स्थिर राहत नाही आहे. त्यामुळे तू खऱ्या अर्थाने एक सकाळची मेहनत ती तू केली पाहिजे, कारण तू मेहनत करतच नाहीस. मी तुला सांगतो, फक्त भजन करतोय. तुझा आवाज इतका गोड आहे की कानाला मधुर आहे. मी स्वतः आनंद घेतला आहे. पण तू रियाज केला पाहिजेस. आणि विशेषतः आपल्याकडं महाराष्ट्रात जे भजन महर्षी आहेत, आता या ठिकाणी बुवा आहेत, हरिश्चंद्र बुवा लोणकर, दीक्षित घराणं आहे, बागडे बुवा आहेत, खूप महान लोक आहेत. पण ह्या सगळ्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला आहे. आणि मला एवढं म्हणायचं आहे की तुम्ही पण सगळ्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करा. जशी ती मागची मुलगी आता याच्या आधी जी भजन केलं, मला आता कळलं की ती अंकिता जोशीकडे शिकते. पण प्रत्येकाने शिकलं पाहिजे, शास्त्रीय संगीत शिकलंच पाहिजे. आणि त्याच्या आधारावरती आपण हे भजन खूप अधिक चांगल्या प्रकारे करूया आपण. त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट लक. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आमच्या मंडळाचे रवींद्रजी देसाई साहेब आहेत, त्यांना मी विनंती करेल की आपण सुयश मुरारी बुवा आणि संपूर्ण सहकार्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर आमचे मान्यवर आमच्या मिनल संख्ये